शान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण श्री शाखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी नमामि हरिप्रिये कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। हरे कृष्ण। गौर पौर्णिमेच्या महाउत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। हा आपला जो फेस्टिवल आहे हा 3 दिवस चालणार आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल। ऑफिशियल ग्रुपवरती पण आपण तसा मेसेज टाकला आहे। उद्याही या ठिकाणी सकाळी श्रीमान नंदुराव प्रभूंचं लेक्चर होईल 8 वाजता आणि त्यानंतर संध्याकाळी याच वेळेला 6:15 वाजता परत श्रीमान मोहनचंद्र प्रभूजी आपल्याला क्लास देतील आणि रविवारी संध्याकाळी शोभायात्रा आहे। आपण या परिसरामध्ये गौरनेत्यांना घेऊन जात असतो आणि कीर्तन करत असतो। असा 3 दिवसाचा मोठा फेस्टिवल या ठिकाणी गौर पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेला आहे। तर आजच्या या पहिल्या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्वागत। आम्हाला गुरुवारपर्यंत वाटत होतं की काही करून नंदुराव प्रभूजी येतीलच, कारण आपल्या सगळ्यांचे डोळे लागून होते की प्रभूजींनी यावं म्हणून। इतर शनिवारच्या कार्यक्रमाला जरी आले नाही तरी बाकी आम्ही प्रवचन करतो, प्रयत्न करतो करण्याचा। तर सगळ्यांनाच वाटतं की फेस्टिवलला प्रभूजी असावे। गुरुवारपर्यंत वाटत होतं, पण काल प्रभूजींनी सांगितलं की मला काही येणं शक्य नाही, म्हणून आता इथून पुढं 3 दिवस प्रभूजी काही येणार नाही। परत आल्यानंतर हे प्रभूजी नक्कीच उद्याही सकाळी गौरलीला ज्या आहेत त्या ऑनलाईन होईल प्रभूजींचं, झूमद्वारे प्रभूजी आपल्याला क्लास देतील। बरेच भक्त, काही भक्तांचा, मला एका भक्तांचा फोन आला की मी शनिवारची सुट्टी काढू का, प्रभूजी आहेत का म्हणून। मी पाहिलं की प्रभूजींची वाट किती आतुरतेने आपण सगळे बारामतीकर पाहतोय। म्हणजे मला शनिवारची सुट्टी काढायची, म्हटलं प्रभूजी आहेत पण ऑनलाईन आहेत। मग ते म्हणले मग सुट्टी मी रहित करतो। किचन कमिटी पण थोडीशी मग हात आगळता गेली प्रसादामध्ये। प्रभूजी असल्यानंतर गुलाबजाम, इडली सांबर आणि मग इतर वेळी आता उद्या हलवा खायचा आपल्याला पाहिजे, पण काही काळजी करू नका, आजही सर्वांसाठी सुंदर असा प्रसाद आहे। एक वेगळा उत्साह असतो प्रभूजी असल्यानंतर। आपल्यालाही सगळ्यांना वाटतं की प्रभूजींनी यावं, पण प्रभूजींना मुंबईमध्ये पण राधा गोपीनाथ टेम्पलमध्ये खूप जबाबदारी आहे। आणि आता तर प्रभूजी एक काहीतरी टेम्पल काउन्सिल कमिटी म्हणून आहे, त्याचे प्रभूजी चेअरमन झाले। हरी बोल। आम्ही असं हरी बोल केलं आणि नंतर आम्ही थोडा विचार केला, याचा एक तोटा आहे। आम्हाला असाच आनंद झाला, प्रभूजींनी मेसेज टाकल्यावर हरी बोल, अभिनंदन प्रभूजी अभिनंदन। आपल्या नेहमीप्रमाणे बाहेरच्या जगात करतो तसं आता त्याचं बघतोय आपण। तरी पण प्रभूजींना आपण नेहमीच विनंती करू की तुम्ही पाहिजे। मला शालिका हरिप्रभू सांगत होते की एकूण 195 देश आहेत
आणि फक्त 600 ब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्यावरती जबाबदारी पण फार आहे. प्रभूजींना फक्त इथली जबाबदारी नाही, मुंबईच्या भरपूर कमिटीमध्ये, राधा गोविंद भरपूर कमिटीमध्ये प्रभूजी आहेत. ब्रह्मचाऱ्यांची संख्या कमी आहे आणि सेवा जास्त आहे, तर भरपूर रिकाम्या जागा आहेत ब्रह्मचाऱ्यांसाठी. जर कोण उत्साही असेल तर ते तुझा लाभ घेऊ शकतात, कारण इतक्या जागा कुठंच नाहीत. आता आहे का कुठल्या क्षेत्रामध्ये एवढ्या जागा? 195 देश आणि फक्त 600 ब्रह्मचारी. कितीही जागा आहेत. मी एका ब्रह्मचाऱ्यांचं असं लेक्चर ऐकत होतो. ते म्हणले भारतातील मुलं ब्रह्मचारी का होत नाहीत आणि फॉरेन मध्ये का होत नाहीत, दोघांना काय वेगवेगळ्या अडचणी. भारतीय आपण लोक कुटुंबाचे फार असत नाही. बघा आता सगळे एवढे गृहस्थ प्रोग्रामला येतात, पण फार कमी गृहस्थांना वाटत असेल की माझा मुलगा ब्रह्मचारी व्हावा. बाहेरच्या काय बोलणार. आपण एवढं ऐकतोय सगळे गृहस्थ, पण आपलीच मुलं ब्रह्मचारी व्हावीत असं प्रामाणिकपणे वाटणारे किती गृहस्थ आहेत. एवढं ऐकून सुद्धा बाहेरच्यांचं तर काय घेणार अपेक्षा. आपण बाहेरचे केस टाकतात, मग आमच्या मुलाला इस्कॉनने फसवलं, मग आपण केस नाही टाकणार पण होऊन पण नाही देणार. कारण आपले काय प्रॉब्लेम आहे भारतीय लोकांचा, आपण गृहस्थी जीवनाशी आपल्या कुटुंबाशी फार आसक्त असतो. आणि म्हणून प्रभुपाद घरोघरी फिरले आणि म्हणले एक मुलगा द्या तुमचा मला, तुम्हाला 2 मुलं आहेत त्यातला एक द्या. ब्रह्मचारीसाठी कृष्णांसाठी कुणी दिला नाही. मग प्रभुपादांनी इथला प्रचार थांबवला आणि फॉरेनला गेले. फॉरेनचा काय प्रॉब्लेम आहे, तिथे लोक इंद्रिय तृप्तीत फार अडकले. त्यांचा प्रॉब्लेम वेगळा, आपला वेगळा. त्यांना लहानपणापासूनच इंद्रिय तृप्ती. आपल्याला कदाचित इंद्रिय तृप्ती आपल्या मुलांना आपण ही करत नाही, पण तिथं लहानपणापासूनच आहे ते सगळं इंद्रिय तृप्ती. म्हणजे जन्मल्यापासूनच म्हणू आपण त्यांना ते सगळे 4 नियम तोडण्याची सगळा कल त्यांच्याकडे. आणि तो 4 नियम जो पाळतोय तोला वेडा समजलं जातं की तू या वयामध्ये आणि तुला अजून दुसरी कोण व्यक्ती नाही तुझ्या जीवनामध्ये, मग तू चुकीचा आहेस. मग तिथं प्रॉब्लेम आहे इंद्रिय तृप्तीचा. ते इंद्रिय तृप्तीमध्ये इतके आसक्त आहेत की ते हे जीवन स्वीकारत नाही. पण प्रभुपादांनी ते करून दाखवलं की इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलेल्या सगळ्यांना प्रभुपादांनी घेतलं आणि ब्रह्मचारी केलं. तर तिथल्या लोकांचा वेगळा प्रश्न आहे, आपला वेगळा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे परिस्थिती असल्यामुळे प्रभूजी येऊ शकले नाहीत. परंतु प्रभूजी उद्या सकाळी ऑनलाईन क्लास देणार आहेत. ऑनलाईन असले तरी आम्ही तर शेवटपर्यंत एवढे प्रयत्न करत होतो, काउन्सिलर ग्रुपवर टाकलं होतं त्यावेळेस आम्ही प्रयत्न केला, प्रभूजी झूम द्या तुम्ही, तिथून झूम मिटिंगद्वारे तुम्ही क्लास द्या. आम्हाला माहित होतं कारण तिथेही प्रोग्राम असेल, प्रभूजी झूमला तयार होणार नाहीत. म्हटलं मग रेकॉर्ड क्लास द्या, रेकॉर्ड करून ठेवा सकाळी आणि संध्याकाळी आम्ही ते दाखवतो. तरीही प्रभूजी तयार झाले नाहीत. सर्व आशा संपल्यानंतर ही माझ्यावर वेळ आली आणि माझं प्रामाणिक मत आहे की इतर शनिवारी क्लास देणं हे ठीक आहे गृहस्थांनी, पण हा जो क्लास आहे ब्रह्मचार्याने दिला तर अजून उत्साहामध्ये खूप फरक पडतो, उत्साह आपला वाढतो. पण आपण आशा करूया की इथून पुढच्या प्रत्येक फेस्टिवलमध्ये प्रभूजी असतील, आपण तशी प्रार्थना करूया. आजचा दिवस खूप 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 महत्वाचा आहे. जन्माष्टमीपेक्षा ज्यावेळेस ही गौर पौर्णिमा मोठी होईल ना, त्यावेळेस या जगाचं भाग्य उजळलं म्हणायचं. जन्माष्टमीपेक्षाही ज्यावेळेस लोक गौर पौर्णिमा फेस्टिवल करतील आणि मोठ्या संख्येने भक्त येतील, त्यावेळेस समजायचं या जगाचं भाग्य उजळलं. कारण का, कृष्ण कुणाला माहिती, कृष्ण फक्त सांगून गेले की माझी शरण घे, माझी भक्ती घे. पण ही भक्ती करायला कोणी शिकवलं? हरे कृष्ण मंत्र कोणी दिला? हे संकीर्तन कोणी दिलं? हे सगळं चैतन्य महाप्रभूंनी दिलं. म्हणून चैतन्य महाप्रभूंची जोपर्यंत आपल्याला नीटशी ओळख होत नाही आणि चैतन्य महाप्रभूंच्या जोपर्यंत कथा आपल्याला समजत नाही आणि चैतन्य महाप्रभू आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कृष्ण समजणं फार पलीकडे. कारण हे सगळी जी भक्तीची विधी दिली ती सगळी चैतन्य महाप्रभूंनी दिली. म्हणून गौर पौर्णिमा ही जन्माष्टमी इतकी किंवा त्यापेक्षा जास्त उत्साहाने आपण साजरी करायला पाहिजे. म्हणून आपण 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवतो. दुर्दैवाने जर भारतात बघितलं तर लोकांना महाप्रभू माहीत नाही. फार तर फार पुस्तकामधून ज्यांनी हिस्ट्री वगैरे घेतली त्यांना इथपर्यंतच माहिती की एक संत होऊन गेले. पुस्तकामध्ये संत असा उल्लेख आहे महाप्रभूंचा, संत होऊन गेले म्हणून. तिथे इस्कॉन मध्ये आल्यानंतरच कळालं की महाप्रभू संत नाहीत तर ते साक्षात भगवंत आहेत म्हणून. इस्कॉन मध्ये आल्यानंतर आपल्याला बरेच गोष्टी कळाल्या. इस्कॉन मध्ये आल्यानंतर एक कळालं की बाबा कृष्ण सर्वोत्तम पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. याच्यावर तरी विश्वास आहे का सगळ्यांचा?
आपण ज्यावेळेस भगवद्गीता कोर्स करतो त्यावेळेस तो एक देवी देवता आणि तो चॅप्टर आपण घेतो. त्यानंतर जो भगवद्गीता कोर्सला टिकला तो टिकला म्हणतात. कारण सगळ्यात जास्त त्याच्या श्रद्धेला जर कुठं तडा जात असेल तर तिथं जातो की ब्रह्मा शिव सगळ्या देवी देवता देवी हे सगळे भगवंतांची सेवा करण्यासाठी आहेत आणि भगवंत कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत. हे जर तुम्हाला पटलं तर तुम्ही पुढे कोर्सला राहता आणि ते जर पटलं नाही तर मग पुढच्या चौथ्या दिवशी कोर्सला आलेले खरं समजलं म्हणायचं ते टिकले. आता याच्याही पुढे जाऊन एक तर भारतीय लोकांना ही पहिली गोष्ट माहित नाही की कृष्ण सगळ्यात प्रमुख आहेत. गोष्ट नंबर 2, अजून एका बाबतीत अज्ञान आहे सगळ्यांचं. विष्णू आधी का कृष्ण आधी? कृष्णांपासून विष्णू का विष्णूंपासून कृष्ण? हे समजलंय का सगळ्यांना? कुणापासून कोण आहे? आपण जे काय ऐकलंय विष्णूंचे अवतार विष्णूंचे अवतार, पण साधं भगवद्गीतेमध्ये जर पाहिलं आपण की भगवंत ज्यावेळेस विराट रूप दाखवतात त्यावेळेस कृष्ण बाजूला असतात आणि कृष्ण आपलं चतुर्भुज रूप आणि विराट रूप दाखवतात. कृष्ण तिथेच असतात. त्यांच्यापासूनच निर्माण झालेलं ते रूप आहे विराट रूप आणि नंतर चतुर्भुज रूप. भगवद्गीतेचं थोडंसं जरी आपल्याला ज्ञान असेल तर आपल्या लक्षात येईल की भगवंतांनी स्वतः कृष्णाने ते रूप स्वतःपासून दाखवलंय. विराट रूपही दाखवलंय आणि चतुर्भुजही दाखवलंय. एवढ्या भगवद्गीतेच्या आधारेही आपल्याला समजू शकतं की आधी कृष्ण आहेत आणि कृष्णानंतर मग विष्णू आहेत. कृष्णानंतर लगेच विष्णू पण आहेत, बलराम जे आहेत आणि नंतर मग ते सगळे विस्तार आहेत आणि मग विष्णू आहेत. हे भगवद्गीतेच्या आधारे समजलं जातं. परंतु बाहेर लोक भगवद्गीतेचं वाचन नसतं, जे काही नुसतं शास्त्राने ऐकत आले, जे काही बाहेरून ऐकले तेवढ्या ज्ञानाने त्यांना वाटतं की नाही विष्णूंपासून कृष्ण आहेत. तर आजचं जे भजन होतं लोचनदास ठाकूरांचं 4 कडव्याचं भजन आहे, त्याच्याच आधारे आपण आज महाप्रभूंची महानता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच पद्धतीने लोकांना वेळेस आता सुरुवातीला मला आठवते एकदम सुरुवातीला आम्ही नवीन होतो गौरव प्रभू यायचे जन्माष्टमीला आणि कीर्तन हे झालं सगळं की शेवटचे कीर्तन व्हायचं त्यावेळेस सगळे म्हणजे गौरांग गौरांग आणि नाचायचे सगळे. आता नवीन आपण सुरुवातीला काय माहित नव्हतं जास्त, चैतन्य महाप्रभू काय एवढे माहित नव्हते जास्त, मग गौरांग गौरांग असं सगळे नाचायचे. आपल्यातले एक भक्त आहे आता ते काउन्सिलर आहे, ते म्हणले मला असं वाटायचं गौरव म्हणजे ह्या गौरव प्रभूंचा जय जयकार चाललाय. ते म्हणायचे की अरे हिंद पण असं आहे का काय म्हणून की जे समोरचे आहेत बाहेरच्या जगात आपण पाहतो ना की भगवंतांपेक्षा ते जे कोण त्यांचे गुरु आहेत त्यांनाच मान आहे. भगवंतांचा फोटो छोटा आणि गुरूंचा फोटो मोठा, ते गुरु मध्येच त्यांचे भगवंत आहे आणि मग सगळेजण गौरांग गौरांग जोरात आवाज करायचे नाचायचे. तर त्यांना असा प्रश्न पडला नवीन नवीन गौरव म्हणजे ह्यांचा जय जयकार कसं काय चाललाय, ह्यांचाच चाललाय. मग त्यानंतर कळे हे गौरव नाही गौरव महाप्रभू. असं बऱ्याच काही गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही. हळूहळू हळूहळू आपण ज्यावेळेस येतो आणि यासाठी श्रवण पाहिजे, यासाठी ऐकलं पाहिजे. आता सुद्धा चैतन्य महाप्रभू नीटशी ओळख नाही आपल्याला, आपण पुन्हा पुन्हा महाप्रभूंच्या कथा ऐकू तेव्हा महाप्रभूंची महानता काय आहे हे आपल्याला समजेल. आणि हे जे 4 कडव्याचं जे काय भजन आहे त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे आपल्याला समजून की महाप्रभूंची महानता काय, महाप्रभूंचा एवढा गौरव की कृष्णांपेक्षाही करुणामय आणि कृष्णांपेक्षाही कृपाळू त्यांना का म्हटले हे कळलं. पहिलं जे वाक्य होतं परम करुणा पहुद्विजन निताई गौरचंद्र. हे इतके कृपाळू हे दोघं जण चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू की हे कृपाळू इतके अवतार आहेत की दुसरा कुठलाच अवतार एवढा नाही. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं की एखादा जर भिकारी समजा मर्सिडीज व्यक्तीकडे गेला गाडीमध्ये बसलेला आहे, म्हणलाय थोडं मला काहीतरी द्या तुम्ही 10-20 रुपये आणि त्या व्यक्तीने जर ती मर्सिडीज 40 त्याच्याकडे दिली तर तसे ते चैतन्य की तुम्ही एवढं मागायला गेला गाडीच तुम्हाला नाही. ते इतके कृपाळू की दुसरा कुठलाच अवतार एवढा कृपाळू नाही. आता एवढे कृपाळू काय आहेत ते त्याच्या मागे एक कथा आहे. एवढी कृपाळू किंवा एवढा दयाभाव त्यांच्यामध्ये काय आहे? कारण त्यांचा जो भाव आहे ते राधा राणींचा भाव घेऊन आले म्हणून ते एवढे कृपाळू आहेत. ते कुणाचा भाव घेऊन आले? राधा राणीचा. कारण त्यांनी त्यावेळेस पाहिलं की राधा राणी आणि सगळे गोपी या एवढ्या कसे काय
लगेच शिक्षा केली. थोडी वाट पाहिली. आई त्याला मारलं, चौथीपर्यंत बदलला काय कोण मारत आणि त्याची सवय राहते. म्हणून शासन म्हणतात मुलांना छड्या मारायच्या नाही. शासनाला मारून काही होत कोणी 16 माळे केलेलं नाही. उद्यापासून करू नये. कोणी इथं कोणी कुणाला 16 माळा केल्या का? 4 नियमाचं पालन करताय का? काही विचारलं नाही. तिथं फक्त तुम्हाला प्रेम देण्याचं काम आणि प्रेम देऊनच फक्त इथं तुला इथं या जगामध्ये आता मुलांच्या बाबतीत पण मी पाहतो ना, ज्या मुलाला किती वाईट मुलगा असेल त्याला मारून सुधारणार नाही ना, त्याला प्रेम दिले सुद्धा. आणि प्रेम दिल्यानंतरच व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं हे महाप्रभूंना माहिती. म्हणून महाप्रभूंचा हा प्रेम अवतार आहे. आपण म्हणतो की का बरं असं होतंय, त्याचं कारण असं आहे की आपण म्हणतो की सत्ययुगामध्ये राक्षस आणि देव वेगवेगळ्या ग्रहावरती होते. देव आणि राक्षसांचं युद्ध व्हायचं, हे एका ग्रहावरती एका ग्रहावर. त्रेतायुगामध्ये वेगवेगळ्या खंडामध्ये होते, जसं आपण राम आणि रावण पाहतो श्रीलंका आणि आपल्या इकडच्या ह्याच्यामध्ये. द्वापर युगामध्ये एकाच घरात होते देव आणि राक्षस, जसं आपण पांडव आणि कौरव पाहतो. पण कलियुगामध्ये एकाच शरीरामध्ये देव पण आहे आणि राक्षस पण आहे. एखादी व्यक्ती सकाळी चांगलं वागल देवासारखं, दुपारी सांगता येत नाही, राक्षसी रूप त्याचे बाहेर येत. संध्याकाळी तमोगुण. आज तर काहीतरी धुलवड काय, आज कठीण आहे. आज कली सुद्धा चकित झाला असेल. आणि मला असेल जगात लाईनी लागल्यात. कुठे लाईन लागली तुम्हाला माहिती? सकाळीच बाहेर पडलो होतो, लांब मोठी लाईन. बघतोय तर ते दुकान. काय परिस्थिती. कली सुद्धा चकित झाला असेल की इथं जगात काय चाललंय ना, इथं 200-250 भक्त काय एकत्र आले. कलेचा जीवाची तळपळाट होत असेल आता. कारण कलेला जिथं असं काय चाललंय भगवंतांचं नामस्मरण, तिथे त्याला राग येणार. कारण हे त्याचं युग आहे, कलीचं आहे. त्याला वाटणार की इथं बाकी सगळी चालली मजा, माझ्याप्रमाणे सगळे वागतायत आणि इथं वेगळ्या पद्धतीने वागतायत. तर सांगायचा मुद्दा असा की कलियुगामध्ये एका शरीरामध्ये देवत्व पण आहे आणि त्या शरीरामध्ये राक्षसी वृत्ती पण आहे. त्यामुळे आपण कधी कधी म्हणतो की इतका चांगला वागणारा व्यक्ती हा असं करेल असं वाटतच नाही. पण त्याचा कुठला गुण कधी बाहेर येईल सांगता येत नाही. म्हणून माणूस ओळखणं फार अवघड आहे कलियुगात. कुणाला 100% चांगलं म्हणणंही अवघड आहे आणि कुणाला 100% वाईट म्हणणंही अवघड आहे. शांत राहणं सगळ्यात चांगलं. जजमेंटच करायचं नाही कोणाचं. आपण लगेच करून टाकतो तो वाईट आणि दुसऱ्या दिवशी चांगला वाढल्यावर आपण गप होतो. अरे कसं काय, आता काय म्हणा, वागला असेल नाही. पण तसं नाही. आपल्याला सतत हार मानावं लागते. आपलं जजमेंट रोज फेल होतं. मुलांच्या बाबतीत होतं, पत्नीच्या बाबतीत होतं, पत्नीचं कारण रोज व्यक्ती कसा वागेल सांगता येत नाही. रोज व्यक्ती बदलतो कारण त्याच्यात दोन आहेत. मग महाप्रभू म्हणले की आता ह्यांना मारून उपयोग नाही. तर ह्यांची जी राक्षसी प्रवृत्ती
ती काढून घ्यायला पाहिजे. आणि ती महाप्रभूंनी काढून घेतली. हिरण्यकश्यपू आणि हिरण्यक्ष नंतर कपडे धुवायला लागले गंगेच्या घाटावरती. कोण धुत होतं? जगय आणि मदय कोण होते मागच्या जन्मात? धुतले असते का त्यांनी कधी? पण महाप्रभूंनी असं प्रेम दिलं, म्हणतात प्रेमाने जग जिंकता येतं. महाप्रभूंनी असं केलं की कंस असेल, रावण असेल, कपडे धुत होते, लोक दगडी मारायचे, मारा म्हणायचे, अजून आम्ही अपराधी, मारा तुम्ही आम्हाला. तर ही जी काही चमत्कार महाप्रभूंनी केला तो प्रेम अवतारामुळे केला. कारण महाप्रभूंनी फक्त प्रेम वाटलं. आणि आपल्यालाही तेच करायचंय. आपल्यालाही भक्तांमध्ये फक्त प्रेम वाटायचंय. बाकी कुणाचे दोष महाप्रभूंनी दोष पाहिले नाहीत, प्रभुपादांनी दोष पाहिले नाहीत. दोष दिसायला तर फॉरेन मध्ये गेले ते दोष तर किती दिसले होते. कधी कधी 5-6 जण यायचे फक्त प्रोग्रामला. एका ठिकाणी मी 6च भक्त आले होते आणि 6ही आपले मित्रमैत्रिणी आणि ही करून आले होते, नशा करून आले होते. प्रभुपादांनी त्यांना लेक्चर दिलं. प्रभुपादांनी पाहिलंच नाही ते कुठले व्यसन करतायत. आपल्याला आजूबाजूच्या भक्तांना प्रेम द्यायचंय. प्रेमाशिवाय दुसरं काय द्यायचं नसेल तर काही देऊ नका, शांत बसा. देता आलं तर फक्त प्रेम द्या. महाप्रभूंची शिकवण ती. दुसरं काय, महाप्रभू परीक्षा घेतच नाही. आता परीक्षेचा काळ चाललाय 10वीच्या 12वीचा. महाप्रभू परीक्षाच घेत नाही. नुसतं बसा म्हणतात येऊन. नुसतं बसा, नाव टाकान जावा. चेक करणं ते मी पास करायचं मी बघतो. नुसतं नाव टाका स्वतःच. आहे कुठल्या अवतारात असं शक्य? हे फक्त महाप्रभूंच्या अवतारात शक्य आहे. महाप्रभू म्हणतात पुढे जाऊन, महाप्रभू अजून माझ्याकडे येण्याची गरज नाही, मीच तुमच्याकडे येतो. सांगा आता कोण असं करणार आहे? 6 वर्ष महाप्रभूंचा जीवनाचा काळ, 48 वर्ष, 24 वर्ष गृहस्थी जीवन, 6 वर्ष प्रचार केला आणि 18 वर्ष जगन्नाथपुरीला राहिले. असा 48 वर्षाचा काळ. 6 वर्षामध्ये गावोगावी गेले. गावोगावी गेले आणि प्रचार. महाप्रभू स्वतः गेले आणि तिथे जाऊन प्रचार केला. तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन नित्यानंद प्रभू तर त्याच्याही पुढे जाऊन पुढून जर एखादी व्यक्ती येत असेल आणि त्यांनी जर नित्यानंद प्रभूंना पाहिलं आणि ते जर उलट्या दिशेने पळायला लागले तर नित्यानंद प्रभू त्याला पाठीमागे जाऊन पकडायचे. मन हरी बोल. अजून दयाळू नित्यानंद प्रभूंचे दयाळू तर अजून जास्त. की समोर येणाऱ्यांना जर महाप्रभू जवळ जायचे समजा येणाऱ्या, पण एखादा मागं पळूनच चाललाय बघून, अरे नको, आले आले आले. जसं कधी कधी नवीन असल्यानंतर भक्तांचा पण आला आता ह्यांचा फोन, कार्यक्रमाला ये म्हणतील आणि काल का आला विचारतील. हे नित्यानंद प्रभूंचे अनुयायी आहेत, सोडणार नाही तुम्हाला. तसं एखादा व्यक्ती जरी माघारी फिरायला लागली तर नित्यानंद प्रभू माग पळत जाऊन पाठीमागणे त्याला पकडतात. थांब, मन गौरांगाव, भगवंतांचं नाव घे. हे इतका दयाळू आहे ते चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू. आणि बघा, भगवंत स्वतः भक्ताच्या रूपामध्ये येत आहेत. ही महानता बघा तुम्ही. आणि त्यांनी कधीही आपण भगवंत आहे हे कधीही म्हटलं नाही. त्यांचे पार्षद आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं. स्वतः भगवंत म्हणून असा कधीच उल्लेख केला नाही. आणि साधे आता इथं IIT आहेत काय इंजिनिअरिंग करणारे, त्यांना अंगणवाडीच्या मुलांना शिकवायला लावलं तर शिकवतील का? IIT झालाय खूप छान, उद्यापासून अंगणवाडीच्या मुलांना शिकवायचं, LKG HKG. अरे महाप्रभूंनी ते केलं, साक्षात भगवंत. पण त्यांनी तुम्हाला शिकवलं सगळं काढायला, सगळं प्रेम शिकवलं. इतक्या स्तरापर्यंत भगवंत आले. भक्ताच्या स्तरापर्यंत संन्यास घेतला. सगळ्या गोष्टींचा जे ऐश्वर्य कृष्णांनी भोगलं ते सगळं सोडून दिलं आणि पूर्ण त्यागी वृत्ती पत्करली. म्हणून महाप्रभूंची महानता आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि कधीही स्वतःला ज्यावेळेस कोण त्यांना म्हणायचे की तुम्ही साक्षात कृष्ण आहे, त्यावेळेस ते कानाला हात ठेवायचे आणि विष्णू विष्णू म्हणायचे. त्यांनी कधीही स्वीकारलं नाही. या जगामध्ये स्पर्धा चालली मी भगवंत आहे म्हणण्यासाठी. आणि लोक एवढे विचित्र आहेत. मध्ये कुंभमेळ्यामध्ये एक माणूस खूप प्रसिद्ध झाला बघा, IIT बाबा. आणि तो म्हणतो आता मी कल्कीचा अवतार आहे. झालं, फसलं सगळं. काय त्याला कॅमेरे इतके, त्याचे इंटरव्ह्यू, तो इतका काय सांगत होता, कुंभमेळ्यापेक्षा त्याच जास्त. रोज त्याचा इंटरव्ह्यू आहेच, प्रत्येक चॅनल बोल. आणि शेवट त्याने मी कल्कीच काही सांगायला लागले. तरी आपण पाहू शकतो की जगामध्ये तुम्हाला बाहेर काय दिसतंय ना, त्या भूलभुलैयाकडे जाऊच नका. तिथे शेवट ही एक भावना आहे शेवटच्या आतली की मी महान,
आणि महाप्रभूंनी शिकवलंय आपण दास आहे. स्वतः महाप्रभूंनी कधीही म्हटलं नाही. पार्षद त्यांचे जे पार्षद होते त्यांनीच असं आपल्याला सांगितलं आणि त्यानंतर ते सगळं झालं. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की कृष्ण थोडेसे होशमध्ये असतात कृपा करताना आणि चैतन्य महाप्रभू बेहोश असतात कृपा करताना. बेहोश व्यक्ती चांगली जरा है ना. तर कृष्ण सतत बेहोश असतात, चैतन्य महाप्रभू बेहोश म्हणजे त्यांच्याच कृष्ण प्रेमामध्ये असतात ते. आणि आपण पाहतो की ते पण नशेमध्ये आहेत कृष्ण प्रेमाच्या. आणि जो नशेमध्ये माणूस असतो ना त्यावेळेस तो खूप खुल्ला असतो. बघा, दारू पिऊन व्यक्ती आले, किती पाहिजे तुला, ठीक आहे. जुने असं आता एवढं होत नाही, पण पहिले गावाकडे आपण पाहतो किती व्यक्ती मुलांना बोलून घेणार. संध्याकाळी 5-6 वाजता आले की पिशवी असते लटकत लटकत आलेले आणि मुलांनी ते काय त्यांचं त्यावेळेस इतकं प्रेम चाललेलं असतं, दुसऱ्या दिवशी मारतील त्या मुलांना, पण ते बेहोश असले की देऊन टाकतात. तसं चैतन्य महाप्रभू इतके बेहोश आहेत कृष्ण प्रेमामध्ये की ते आपल्याला प्रेम वाटतायत. आणि मगाशी मी जसं म्हणलो, याच दयाळू भावनेतून आणि याच करुणेमधून भगवंतांनी संन्यास दीक्षा घेतली. कारण इतका दयाळूपणा त्यांना वाटलं की शेवट एक गृहस्थ जीवनही त्यागावं आणि मी संन्यासी आहो. का असं त्यांना का वाटलं? त्याच्यामध्येही आपल्या पतित लोकांचा उद्धार व्हावा हीच त्यांची भूमिका होती. पतितांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सर्व आपलं गृहस्थ जीवन त्यागलं. कारण त्यांनी पाहिलं एकदा काय झालं, ते राधाराणींच्या भावामध्ये गेले आणि ते गोपी वृंदावन अशा प्रकारे शब्द उच्चार करायला लागले. शेजारी एक ब्राह्मणाचा मुलगा होता आणि तो म्हणाला, हे काय असे करायला लागलेत म्हणून, निमाई असे काय करायला लागलेत की कृष्णांचं नाव घ्यायला लागलेत, तर हे गोपींचे नाव घेत आहेत, वृंदावन म्हणतायत, राधाराणींचं नाव घेत आहेत. तर त्या ब्राह्मणाच्या मुलाला आवडलं नाही, त्याला काही समजलं नाही, त्याची बुद्धी अल्प होती की ते राधाराणींच्या भावामध्ये गेले होते आणि त्या राधाराणींच्या भावामध्ये गेल्यानंतर ते हे शब्द उच्चारायला लागले. आणि तसं म्हणल्यानंतर तो बाजूने बाकी ब्राह्मण मुलांकडे गेला आणि म्हणाला की महाप्रभू अशा पद्धतीने उच्चार करतायत, कृष्णांचं नाव घेऊन सोडून ते अशा पद्धतीने गोपींचं नाव घेतायत, वृंदावनचं नाव घेतायत, राधाराणींचं नाव घेतायत. मग ते सगळेजण आले आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही कृष्णांचं नाव घ्यायला पाहिजे, तुम्ही अशा पद्धतीने नाही करायला पाहिजे. अशी ती ब्राह्मणाची मुलं आणि ते सगळे लोक त्यांना शिकवायला लागले. मग महाप्रभू म्हणाले की कोणता कृष्ण, ते राधाराणींच्या भावामध्ये गेलेत, हे गोपींच्या भावामध्येच गोपीच असं बोलू शकतात, हा खूप उच्च कोटीचा भाव आहे. कोणता कृष्ण म्हणले? जे शूर्पणखा शरण आली तिचं नाक कापलं ते कृष्ण, ज्यांनी बळी महाराजांना हे केलं, संपवलं त्यांची शरणागती परकून, नंतर वालीलाही सुग्रीवांचा भाऊ त्यालाही दुष्टपणे चुकीच्या पद्धतीने मारलं, त्या कृष्णांचं नाव घेत आहे. ते राधाराणींच्या भावामध्ये ती गोष्ट बोलत होते. तर आपण अशी नक्कल करू शकत नाही. मग ते बोलल्यानंतर त्या लोकांनी चैतन्य महाप्रभूंचे अपराध करायला सुरुवात केली. आणि मग महाप्रभूंच्या लक्षात आलं की त्यावेळेस संन्यासी व्यक्तीला खूप मान होता. संन्यासी व्यक्ती म्हणजे साक्षात नारायण स्वरूप मानलं जायचं. शंकराचार्यांनी त्यावेळेस शंकराचार्यांचे जे संन्यासी होते त्यांना तर नारायण स्वरूप मानलं जायचं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की संन्यास घेतल्याशिवाय मला ज्या कार्यासाठी मी या ठिकाणी आलोय ते कार्य पूर्ण होणार नाही. म्हणून महाप्रभूंनी संन्यास स्वीकारला. म्हणजे पतितांचा उद्धार करण्यासाठी जे काही करण्याची गरज आहे, गृहस्थी जीवनामध्ये आपल्या आईला सोडलं, सुंदर पत्नीला शोधलं, साक्षात लक्ष्मी एकदम आपण म्हणू तो की त्या पत्नीचाही त्यांनी 24व्या वर्षी त्याग केला. केवळ या पतितांचा उद्धार करण्यासाठी आपले पार्षद जे सगळे दुःखी झाले की संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर, परंतु केवळ पतितांचा उद्धार व्हावा. कारण मी असंच जर राहिलो हे जर माझं अपराध करायला लागले तर मी जे औषध घेऊन आलोय त्या औषधाचा उलट परिणाम होईल, तो परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी संन्यास स्वीकारला. हे झालं बाह्य कारण. आंतरिक कारण काय माहिती? जसं मगाशी मी तुम्हाला आंतरिक कारण सांगितलं चैतन्य महाप्रभूंच्या अवतार घेण्याचं, तसं संन्यास स्वीकारण्याचंही थोडं अजून एक कारण आहे. कृष्ण जन्मामध्ये गोपींनी जेवढं वैराग्य आणि त्याग दाखवला तेवढा कृष्णांनी दाखवला नाही. गोपी पतीला सोडून आले, गोपी गायी असतील त्यांचे सगळे त्यांनाही सोडून यायचे, मुलांना सोडून यायचे, कृष्णांना भेटायला यायचे. त्यावेळेस कृष्णाने त्यांना स्वधर्म स्वीकारला. स्वधर्म सांगितला की तुम्ही असं करू नका, तुम्ही तुमच्या पतीकडे जावा, तुमचे पती वाट बघतायत, तुमची मुलं वाट बघतायत, तुम्ही आलाय
कृष्ण ज्यावेळेस बासरी वाजवायची ते यायच्या गोपी त्यावेळेस तुम्ही थांबू नका, तुम्ही माघारी जावा. परंतु गोपींनी जितका त्याग दाखवला तेवढा कृष्णांनी दाखवला नाही. त्यावेळेस गोपींनी जेवढं प्रेम केलं तेवढं प्रेम कृष्णांना करता नाही. कृष्णांकडे अजून अनेक कर्तव्य होती. म्हणून कृष्णांच्या मनामध्ये एक सतत होतं की हे गोपींचं ऋण मी कधी फेडू शकत नाही. गोपी ज्या भावनेने आल्या कृष्णांकडे सर्व त्यागून, तेवढं कृष्णांना त्याग जमला नाही. म्हणून कृष्णांच्या मनामध्ये अजून एक विचार होता की असाही त्याग मलाही माझ्या जीवनात करून दाखवायचा आहे. माझा घर परिवारचा मला त्याग करून हे अशा पद्धतीने मला त्याग दाखवायचा आहे. आणि ते त्याग या रूपामध्ये दाखवला. आणि अजून काय, राधा राणींचं जर पाहिलं किंवा गोपींचं पाहिलं, त्यांचं ते एकच होतं, फक्त कृष्णांचा आनंद घेणं. पण कृष्णांचं असं नव्हतं. कृष्णाने आपल्या मित्रांना आनंद दिला, आपल्या आई वडिलांना आनंद दिला, अर्जुन सखा असेल त्याला आनंद दिला, अनेक कर्तव्य पार पाडले. एकच ध्येय नव्हतं. गोपींचं मात्र एकच ध्येय होतं. कृष्णांना माहित होतं की पुढच्या जन्मामध्ये मला एकच ध्येय धरून जगायचंय, ते म्हणजे फक्त कृष्ण प्रेम, ते म्हणजे एकच फक्त कृष्णांवरती आसक्ती. म्हणून हा संन्यास घेतला. म्हणून जे गोपी आणि राधा राणी आहेत यांच्या ज्या भावना आहेत, भाव आहेत, तेच भाव घेऊन चैतन्य महाप्रभू आलेत. म्हणून त्यांची कृपा आहे की हा अवतार झाला. पुढचं वाक्य होतं की केवळ आनंद कंद. त्यांनी शिकवलेला जो आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे तो कुठला मार्ग आहे? कीर्तन आणि नृत्य याच्यामध्ये फक्त आनंद आनंद आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून आपण बघतो लहान मुलांपासून वयोवृद्ध असतील, लेक्चर कदाचित त्यांना कळेल नाही कळेल, पण इथं कीर्तन सुरू झालं की ते नाचायला लागतात. वयोवृद्ध पण टाळ्या वाजवायला लागतात. कारण हे जे कीर्तन आणि नृत्यामध्ये केवळ आनंद आहे. बाकी कदाचित दुसऱ्या गोष्टीमध्ये मिळणार नाही, ग्रंथ वाचनामध्ये मिळणार नाही कदाचित तुम्हाला एवढा, पण जे कीर्तन दिलंय त्याच्यामध्ये केवळ आनंदच आनंद आहे. कारण दुसरी गोष्ट, महाप्रभू या ठिकाणी प्रकट झाले. जोच आहे हा युग धर्म हरिनाम संकीर्तन तो स्थापित करण्यासाठी महाप्रभू प्रकट. आणि महाप्रभूंनी जे कीर्तन केलं की केवळ स्पर्श करून आणि केवळ महाप्रभूंना पाहून लोक भक्त झाले. एक धोबी होता आणि तो कपडे धुत होता. महाप्रभू त्यापाशी आले आणि म्हणले की हरिनाम कर, हरे कृष्ण मंत्राचं कीर्तन कर. तो मला वेळ नाही, काम आहे मला. म्हणले मी तुझे कपडे धुतो, तू कीर्तन कर. मी म्हणलो की महाप्रभू किती दयाळू आहेत. मग त्याला ते आवडलं नाही. महाप्रभू करतात म्हणल्यानंतर ते म्हणले मी करतो. त्याने हरे कृष्ण, महाप्रभूने त्याला नुसतं मंत्र दिला. महाप्रभूंकडे पाहिलं तो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याने कीर्तन चालू झाले की झाला तो मंत्र. मग तो इतका तल्लीन झाला, त्याची पत्नी आली त्या ठिकाणी आणि ते म्हणले हे काय नाचतायत? मी नाचा म्हणलं हे कधीच नाचत नाही आणि आज एवढे जोराने नाचायला लागले. ती डबा घेऊन आली होती जेवणाचा आणि तिने थांबवण्यासाठी स्पर्श केला. थांबा जरा थांबा, हाताला स्पर्श केला. त्यांनाही करंट बसला, त्यांनी चालू केलं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ह्यात केवळ आनंद आहे. मुलगा आला ठिकाणी, तेही नाचायला लागला. बाकीचे सगळे धोबी वगैरे शेतकरी बाजूचे जमा झाले. गावातले अरे काय बानगडे, हे काय वेड्यासारखे नाचतायत. त्यांचा एकामेकाला स्पर्श व्हायचा आणि तेही हरिकीर्तनामध्ये तल्लीन व्हायचे. अशा प्रकारे लाखो लोकांना, हजारो लोकांना या कृष्ण मंत्राचा आनंद दिला. असं म्हणतात की ज्यावेळेस महाप्रभू नाचायचे त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातनं अश्रू केवळ गळायचे नाहीत, तर अश्रूच्या पिचकारी म्हणजे अशी लांबपर्यंत डोळ्यातनं पिचकारी जायची पाण्याची, अशा पिचकाऱ्या त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या यायच्या. इतके त्यांचं तल्लीन. आणि त्यावेळेस नाचायचे त्यांचा तो गोल्डन कलर, असं नाचायचे त्यावेळेस ते असे हलायचे, त्यावेळेस असं वाटायचं की एखादा सोनेरी पर्वत इकडून इकडे झुलतोय. अशा प्रकारे तो सगळा प्रसंग असायचा आणि लाखो त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जायचे. कधी कधी महाप्रभू मूर्छित व्हायचे की इतका विरहाचा अनुभव, इतका आनंदाचा अनुभव महाप्रभू घ्यायचे आणि बाकीच्यांनाही द्यायचे की लोक तल्लीन होऊन जायचे. आपणही कीर्तन सुरू झाल्यानंतर फार विरह भावना जात नाही, कासरू वगैरे येतात कुणाचे, आपण आनंदी, ठीक आहे, आनंदापर्यंत आपण आहोत. आनंद तर वाटतो ना कीर्तन करताना, तरी पण काही पाठी मागून असे टाळे वाजवत असतात. ते सामील होत नाहीत लोक ते वाजून. मग कोणीतरी त्यांना करंट लावतो, एक यात बसतो त्यांनाही करंट. थोडा अनुभव आहे सगळ्यांना. तिथं आले की छान वाटतं. मग त्या गोल राऊंड मध्ये आल्यानंतर बाजूला नाही तर आपलं चाललेलं असतं नुसतं हरे कृष्ण आणि बघा छान नाचतात, छान नाचा. पण मग कोणीतरी भक्त दयाळू असतात आपले, ते पकडतात, असे घेतात त्या राऊंड मध्ये
मग ते असे मग घालायला लागतात मग थोड्या दिवसात. ते कीर्तनाची ताकद आहे, ही महाप्रभूंनी आपल्याला शिकवली. ही कीर्तनाची ताकद आहे की कीर्तन इतकं आनंददायी, केवळ आनंद याच्यात, आणि तो आनंद सगळे अनुभवतात. बाकी बघा, बाकी संप्रदायामध्ये तुम्ही पाहाल तर कुणी भगवंतांच्या लीलेला महत्व दिलंय, कुणी विग्रह सेवेला महत्व दिलंय, परंतु आपल्याकडे नाम संकीर्तन याला खूप महत्व आहे. म्हणून प्रभुपादांना विचारलं, केवळ नाम घेऊन होईल भगवत धामात जाऊ आपण, भगवंतांची भक्ती प्राप्त होईल? प्रभुपाद म्हणले, हो, तुम्ही जर प्रामाणिकपणे जप करत असाल, रोज 16 माळा, 4 नियमांचं पालन करत असाल, हरिनाम कीर्तन करत असाल, तर केवळ एवढ्यानेच तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल. बाकी भगवंतांच्या लीला, रूप हे सगळं तुम्हाला हे नामच समजून देईल. आणि कलियुगामध्ये तुम्हाला सांगतो, हा हरिनाम संकीर्तन हाच एकमेव विधी आहे. बाकीचे विधी जरी असले तरी त्याची ताकद आत्ता नाही. आज ध्यान धारणेची शक्ती, ध्यान धारणा आहे पण त्याची शक्ती नाही. यज्ञाची शक्ती, आज यज्ञ करून कुठं पाऊस पडणार नाही, यज्ञाची शक्ती राहिली नाही. ध्यान धारण्याची शक्ती नाही. विग्रह सेवा आपण करतो, पण नियमाने करायची म्हणली तर दिवसातनं 5-6 वेळा आंघोळ करायला लागेल, त्यापेक्षा जास्तच. एवढे आपण नियम तोडतो. 1 दिवस, 1-2 दिवस, 2-3 वेळा आंघोळ करायला आपल्याला शक्य नाही. काही काही देशामध्ये तर रोज आंघोळी केली जात नाही. काय विग्रह सेवा करणार? रोज आंघोळच नाही त्यांच्याकडे. आणि त्या पद्धतीने करायची म्हणली, द्वापार युगाच्या पद्धतीने विग्रह सेवा 7-8 वेळा आंघोळ करायला लागेल दिवसात. थोडं काय झालं की करा. आणि बाकी या कुठल्याच विधीमध्ये शक्ती राहिली नाही. पूर्वी 2000ची नोट होती, आज तिच्यात शक्ती आहे का? गेली शक्ती. आज कोण घेऊन गेलं तर तुम्हाला 1 रुपयाचं चॉकलेट तरी देईल का त्याचं? सरकारने शक्ती काढून घेतली. आता शक्ती या नोटांमध्ये त्या नाही. माझ्याकडे त्या खूप आहेत, संपल्या. तसं मी खूप छान धारधारणा करतो, पहाटे 4ला उठेल, बरोबर श्वासावरती लक्ष ठेवेल, असं करेल. नाही काय ताकद. थोडं मनाला शांती पुरतं, ठीक आहे. सगळी ताकद ह्यात आहे. जशी आता जुन्या नोटांमध्ये ताकद नाही, तशी हे विधी जरी तुमच्या ऐकण्यात आले आणि तुम्हाला कोणी जरी सांगितलं तर या विधीमध्ये काही शक्ती राहिली नाही. फक्त एकाच विधीत शक्ती आहे, ते म्हणजे नाम संकीर्तनात. म्हणून आपण या विधी स्वीकारली पाहिजे. आणि फार ज्ञानाची आवश्यकता नाही हो. फार ग्रंथ वेळ कुणाला ग्रंथ वाचायला, आणि वाचतात कळतात किती जणाला? किती वेळा वाचा भगवद्गीता, चला. आणि तर 2 तासाचं एकदा लेक्चर द्या पुढे येऊन. ज्ञान घ्यायचं म्हणलं तर एवढी शक्ती नाही आणि एवढी समजही नाही. म्हणून या कलियुगामध्ये फार ज्ञानाची गरजही नाही. आणि इतिहासामध्ये उदाहरण आहेत. आज्या मेळाकडे एवढं ज्ञान होतं, सगळं करत होता तो ब्राह्मण होता, भागवतम करायचा, भागवतम वाचायचा, देव सगळे पूजा अर्चा करायचा, विग्रह सेवा करायचा, ध्यान धारणा करायचा. पण ज्यावेळेस त्यांनी पाहिले की एक वेश्या एका व्यक्तीला आलिंगन देते, त्यांनी ज्ञानाने खूप प्रयत्न केला, ज्ञानाचा खूप त्यांनी वापर केला की माझ्या बुद्धीमध्ये ही वाईट गोष्ट निघून जावी. पण त्याच्या डोक्यातून ती वाईट गोष्ट गेलीच नाही. ज्ञानाने त्याने स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण तो स्वतःच्या इच्छेंना कंट्रोल करू शकला नाही. त्याच वेश्येला तो घरी घेऊन आला. ही ज्ञानाची ताकद, जास्त ताकद आहे ना हे अरे ज्ञान आपलं किती वेळा आपल्याला सगळं माहित असतं, क्रोध करू नये तरी आपण म्हणतो, तरी येतोच ना का कोणी जिंकलाय? आपला फार तर फार एखादा थोडा जास्त ज्ञान असेल तर तो फक्त पुढच्याला सांगतो, मला यायला लागलाय क्रोध, थांबा, मला राग यायला लागलाय, थांबा तू थांबा. थोडं शहाणा त्यातला त्यात आणतोच तो, फक्त तो समज बघ आता 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 तुला शेवटचा शब्द, आता पुढचं बोलू नको, थोडं ज्ञानी. परंतु ज्ञानाने हे इंद्रिय कंट्रोल होत नाहीत. दुसरी गोष्ट आहे शास्त्रात तीच, हरिदास ठाकूरांची वेश्या आली होती हरिदास ठाकूरांकडे, त्यांचं मत परिवर्तन केलं. त्यांनी काय घेतलं? फक्त मंत्र घेतला, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जाऊ द्या, आज एक माळ होऊनच जाऊ द्या, हात वर करून, एखादी एक्स्ट्रा माळ पुन्हा व्हायला पाहिजे ना. तर त्यांनी फक्त 1-2 दिवस मंत्र केला, त्यांच्या तर इच्छाचा विषयच नाही, पण त्या वेश्याच्या पण सगळ्या इच्छा मरून गेल्या. हे शास्त्र सांगते आपल्याला. आपण मनाने हे नाम संकीर्तनाचं महत्व सांगत नाही, हे शास्त्रात सांगितलंय. आजामेळची गोष्ट शास्त्रातच आहे, हरिदास ठाकूरांची गोष्टही शास्त्रात आहे. ज्ञानी व्यक्तीची काय अवस्था झाली आणि एका भगवंतांचं नामच करणाऱ्या भक्ताची काय अवस्था झाली, हे शास्त्र सांगते की हरिनामाने मन कंट्रोल झालं, ज्ञानाने मन कंट्रोल नाही झालं.
आणि हरिनाम फक्त त्यांच्या पुरतच फायद्याचं झालं का, तर ती वेश्या बदलली आणि ती एक संन्यासी झाली. ही ताकद आहे हरिनामाची. कृष्ण मुरली प्रभू मला 15 दिवसापूर्वी म्हणले होते की जरा हरिनामावरती बोला, आणि आज तो या संबंधाने आलंय. म्हणलं ठीक आहे, थोडं हरिनामावरती बोलू. ज्ञानी आणि योगी जे असतात ना, ते स्वतःच्या बळाने, स्वतःच्या शक्तीने भगवंतांना प्रसन्न करण्याचा किंवा भगवंतांना प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना त्यात यश येत नाही, कारण ते फक्त स्वतःच्या बळाने, स्वतःच्या शक्तीने करण्याचा प्रयत्न करतात. आणि जो भक्त आहे, तो भक्ताला नामस्मरणाचं बळ मिळतं, म्हणून त्याला भगवंत प्राप्तीची शक्यता जास्त आहे. एखादा मोठा राक्षस आहे आणि तुम्हाला त्याला मारायचंय, तुमच्या पुढे पर्याय काय? तुमची शक्ती वाढवणं का त्या राक्षसा एवढा एखादा शक्तिशाली माणूस तुमचा मित्र करणं? सोपं काय? तुमची कितीही शक्ती वाढवली तरी तुम्ही त्याला मारू नाही शकत. तुमच्या पुढे सोपी एक गोष्ट आहे, तेवढा शक्तिशाली एक चांगला व्यक्ती आपला मित्र करून घ्यायचा, झालं काम. नामस्मरण म्हणजे भगवंतांना आपण जोडणे स्वतःशी. म्हणून ज्ञानी योगी फेल होतात, ते स्वतःच्या शक्तीने बघतात कंट्रोल करायला, त्यांना नामस्मरणाचं बळ मिळत नाही. आपल्याला नामस्मरणाचं बळ मिळतं, म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून आपण इतिहासामध्ये आपल्या ग्रंथांमधनं पाहतो, गजेंद्र स्वतःची शक्ती पूर्ण संपली, स्वतःची शक्ती पूर्ण निघून गेली, मग भगवंतांना प्रार्थना केली, भगवंत मला वाचवा. अजामिळ, तोच अजामिळ पुढे जाऊन सगळी शक्ती गेली, यमदूत आले, स्वतःची सगळी शक्ती संपली. जिथं आपली शक्ती संपती तिथं नामाच्या बळाची शक्ती सुरू होते. म्हणून आपण शेवट म्हणतो बघा, आमच्या हातात काय नाही, आता प्रार्थना करा. आपली शक्ती जिथं संपती तिथं नामस्मरणाची शक्ती, प्रार्थनेची शक्ती सुरू होती. प्रार्थना ही, नामस्मरण ही एक प्रार्थनाच आहे. म्हणून असं कधी समजायचं नाही आता माझी शक्ती संपली, अरे नामस्मरणाची, प्रार्थनेची शक्ती आहे. अजामिळाच्या लक्षात आलं, आता माझी शक्ती संपली, यांच्या पुढे मी काहीच करू शकत नाही, हे मला घेऊन चाललेत. म्हणून त्यांनी नारायण नाव घ्यायला सुरुवात केली अजामिळाने पुढं, आणि भगवंत तिथं नामस्मरणाचं बळ त्या ठिकाणी उपयोगी आलं, आणि भगवंत त्या ठिकाणी विष्णुदूत त्या ठिकाणी आले. भगवंत किती दयाळूत बघा. अजामिळाने नाव घेतलं होतं, भगवंतांचं घेतलंच नव्हतं. त्याने आपल्या मुलाचं नाव घेतलं होतं, त्याने काय भगवंतांचं नाव घेतलं नव्हतं. आपण कुणाकडे आमंत्रणाशिवाय जातो का? आपण जातो का? भगवंत येतात. किती दयाळू आहेत. नाव तुम्हाला पहिल्यांदा काय नाही, नुसती व्हॉट्सअपवर पत्रिका टाकली, फोन पण नाही केला मला, मी का जाऊ? आणि आपण पहिल्यांदा काय पाहतो, आमच्या वेळेस आलतं का कार्यात आमच्या? भगवंत म्हणत नाहीत मंदिरात आलता कधी? इतक्या वर्ष सगळं एवढं इंद्रिय तृप्ती केली आणि आता माझ्याकडे आलाय, नारायण नारायण करतोय, मी नाही येणार. आपण किती अडचणी सांगतो, नाही मी नाही येणार. आणि ते दोघं नव्हते आले, एकटाच आले, आमच्यातला पण एक येईल. दोघं त्यांनी काय हायर केलता, सगळा लिहून ठेवला जातो, तेवढाच करायचा, जास्त नाही. अरे भगवंतांनी पाहिलं नाही, त्यांनी मला बोलवलंय का नाही? बोलवल्याशिवाय तर आपण कुणाकडे जाणारच नाही. आपण तिकडे उभं राहिलेला असतो, कोणतरी म्हणतो मी का, मी असेल तर मी येतो, नाही तर ते त्यांना बोल. अरे भगवंत इतकं दळे, त्यांचं नावही घेतलं नव्हतं अजामिळाने, त्याच्या मुलाचं नाव घेतलं तरी भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाला. भगवंताने त्या ठिकाणी विष्णुदूतांना पाठवलं. आणि असं म्हणतात हे तर डायरेक्ट नाव झालं, इनडायरेक्ट नाव घेतलं तरी भगवंत येतात. जसं आपण म्हणलो राजमाची भाजी खूप छान झाली, मधला ज विसरून टाकतात भगवंत, रामा आले, झालं पुण्य तुम्हाला. अरे कोण एवढं दयाळू? हे भगवंतांच्या नामस्मरणाची शक्ती. आणि आपण एक लक्षात ठेवला पाहिजे, चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितले की नाम घ्या. जे आपल्या स्वतः म्हणतात मालकाने जे सांगितले ते शिष्याने करायचं, नोकराने. जसं आणि मालकाने सांगितले की मालक कशाने संतुष्ट होते, मालक यज्ञाने संतुष्ट होणार नाहीत, मालक ध्यानधारणेने संतुष्ट होणार नाहीत, मालक नामस्मरणाने आपण येतेच. कारण जसं हनुमान होते, जे रामांना आवडेल ते करण्याची त्यांना घाई असायची. जसं आपण ऐकतो की एकदा सीतादेवी सेंदूर हे लावून आल्या, गंध काय ते सेंदूरच ना, आणि मग त्यांनी म्हणलं काय आहे असं, तर ते म्हणले की हे रामांना खूप आवडतं. ते सगळे गेलं, सगळे अंगावर पासून आले. जे रामांना आवडतं ते करायचं. तसंही आपलाही मूड तसाच असायला पाहिजे. आणि या कलियुगामध्ये तर पुढे म्हणले की भजो भजो बाई चैतन्य निताई. 5च मिनिट राहील, 9ला मी बरोबर थांबवतो.
आपलं एक कडवं तरी किंवा दुसरं पर्यंत काय होईल तेवढं ठीक. बजो बजो भाई चैतन्य. आणि आपण चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंचा जय जयकार करायला पाहिजे. का? कारण कलियुगामध्ये तेच युगावतार आहेत आणि हे त्यांचं स्थान आहे. चैतन्य महाप्रभूंचाच आपण जय जयकार करायला पाहिजे. आपण जी काही जास्त आपली भक्ती, कारण आपण ते पाहू शकतो. समजा आता या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उठले इथले आमदार वगैरेच त्या बाहेरच्या पंतप्रधानांचा जर जय जयकार करत असतील, बरं वाटेल का? आपण काय म्हणा, इथले पंतप्रधान कोण आहेत? तसं तुम्ही बाकी करताय देवी देवतांचं वगैरे, ठीक आहे, त्या त्या काळापुरत्या. परंतु प्रमुख जय जयकार इथं चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंचा झाला पाहिजे. कारण त्यांच्याच माध्यमातून आपल्याला कृष्ण प्रेम मिळणार आहे. आणि सुदृढ विश्वास करे. आणि आपण या नामस्मरणामध्ये विश्वास ठेवायला पाहिजे. मी म्हणतो नामस्मरणाचा महिमा कळला नाही ना तरी काय हरकत नाही, पण नामस्मरणावरती शंका घेऊ नका. तुम्हाला नामस्मरणावरती काय सांगता आलं नाही ना, काय हरकत नाही. महिमा कळला नाही, ओके, तिथपर्यंत काही अडचण नाही. पण नामस्मरणावरती शंका घेऊ नका. शंका घेतल्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती, की ज्यावेळेस राम आणि रावणाचं युद्ध झालं आणि मग राम शेवट म्हणाले ज्यांना रावणाच्या तिकडे जायचंय, रावण मरण पावला, म्हणले तिकडे लंकेत जायचं जावा, माझी काय हरकत नाही, आणि ज्यांना इकडे राहायचंय तिकडे राहावा. एकच राक्षस होता तो मला नाही नाही, तो रावणाचा प्रिय, रावण तरी त्याला प्रिय होता, तो मला तिकडे जायचंय. मग म्हणले आता ते सगळे पूल वगैरे आता काय राहिलं नाही, म्हणले पोहत जावायला लागेल. तर मग त्यांना सांगितलं जातं की बाबा एक तुला चिठ्ठी देतो, ते तू घे हातात आणि जा. आणि तो म्हणतो ठीक आहे, हातात घेतून जातो. पुढे रस्त्यात गेल्यानंतर त्या मला शंका येते, अरे काय त्याला मग गुडघ्यावरच पाणी लागायला लागतं ना. तसं म्हणलं काय या चिठ्ठीत ह्याचा काय म्हणजे न बुडण्याचा काय संबंध आहे. मनात शंका आली आणि त्यांनी ती चिठ्ठी उडगून बघितली. मग त्याला त्यात दिसलं राम नाव, म्हणजे ह्याचा आणि ह्याचा काय संबंध. शंका मनात उपस्थित केली, तसा बुडून मरण पावला, बुडायला लागला. म्हणून नामस्मरणाचा महिमा जरी सांगता आला नाही तरी काही हरकत नाही, परंतु नामस्मरणावरती शंका घेऊ नका. खरंच हे नामस्मरण मला कृष्ण प्रेम देईल, खरंच माझे सगळे विकार नष्ट होतील, याच्यावरती शंका घेऊ नका. शंकेमुळेच आपण मागे राहिलोय. आणि ज्या व्यक्तीला मनात संशय आहे ना, तो या पृथ्वीवरती सुखी नाही आणि कुठं स्वर्गात गेला तरी तो सुखी होणार नाही. तो सतत शंकाच आणि संशयच घेणार. संशयी माणूस कुठंच सुखी नसतो. आणि हे सांगितलेले जे आहेत हे सगळे आचार्यांनी सांगितले की नामस्मरण एवढं शक्तिशाली आहे, भगवंतांपासून अभिन्न आहे, ते भगवंत आहे साक्षात. तरी आपल्या मनात शंका येते, तर ती शंका घ्यायची नाही. आणि पुढे त्यांनी एक अट सांगितली की हे नामच घेण्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे काय, की इंद्रिय भोगाचा त्याग करायला पाहिजे. आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करताना कुठलीही आपली भौतिक इच्छा ठेवायची नाही, कोणतीच इच्छा ठेवायची नाही, आणि इंद्रिय भोगाचा त्याग करायला पाहिजे. तेवढे तितक्या लवकर तुम्ही आपल्या इंद्रियांना भोगापासून दूर ठेवाल, तितक्या लवकर तुम्हाला भगवंतांच्या प्रेमाची अनुभूती येईल. इंद्रियांचा त्याग काय करायचा, इंद्रियांना ही कधी संतुष्टच होणार नाहीत, हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. आतापर्यंत या पोटाने किती टनाने अन्न खाल्लं असेल, हाय संतुष्ट? किती खाऊ द्या, किती आपण 5-6 गुलाबजाम, आता 2-3 दिवस गुलाबजाम नको म्हणतो, दुसऱ्या दिवशी सकाळी परत घेतो. अरे इंद्रिय संतुष्टच होत नाहीत. काही द्या त्याला, किती द्या, तिला भोग दिल्याने ती संतुष्ट होणार नाहीत, ती तपश्चर्याने संतुष्ट होते. पण आपल्याला इतकी सवय लागली. खरं सांगा बरं प्रामाणिकपणे, आज किती जणांनी निर्जल केली? हात किती कमीत. आज तर जास्त करायला पाहिजे होती. जन्माष्टमीपेक्षा महत्वाचा दिवस आज होता. 7-8 जणांचेच हात आहेत. जमतच नाही हो. इंद्रिय आपण कंट्रोल करणं खूप अवघड आहे, पण इंद्रिय संतुष्ट होणार नाहीत हे लक्षात घ्या. काही करा, कितीही करा. आणि असं म्हणतात इंद्रिय हा प्रसाद जरी आपण इंद्रिय तृप्तीच्या भावनेने खाल्ला ना तरी त्याचा काही लाभ होणार नाही. प्रसाद खाताना पण एक कृपा म्हणून भगवंतांची घ्यायला पाहिजे. प्रसाद ताटात टाकून देणं ही तर फार लांबची गोष्ट झाली, ते तर व्हायलाच नाही पाहिलं आपल्याकडनं. पण तो खाताना पण तो भगवंतांचा प्रसाद येतो, ती कृपा आहे, ती भावनेने त्या प्रेमाने खायला पाहिजे. पण एखादा केवळ आज काय काय खायला आहे या भावनेने जर खात असेल, ब्रह्मचार्यांसाठी हे सांगितलं आहे, म्हणजे पुस्तकांमध्ये आहे की ब्रह्मचारी किंवा एखादा संन्यासी की कुणाच्या घरी एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं जर आलं, कारण तिथं चांगले 5 पक्वान्न मिळतील म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी प्रसादाला जात असाल तर तीही इंद्रिय तृप्तीच आहे.
म्हणजे इंद्रिय तृप्तीची भावना किती सूक्ष्म आहे या पण जीवनात आहे. या पण जीवनात म्हणजे आध्यात्मिक जीवनात पण तुम्ही एक प्रकारे इंद्रिय तृप्तीच करताय की तुम्ही प्रसाद किंवा फोन करून आज प्रसादाला काय आहे, अरे खिचडी भात आहे का, मग आज घरनच खाऊन येतो. ती इंद्रिय तृप्ती म्हणजे त्या भावनेने तुम्ही जर प्रसाद तो घेत असाल की मला आवडतोय, मला छान वाटतोय, तर ती एक प्रकारची काय झाली, इंद्रिय तृप्ती झाली. इतकी सूक्ष्म इंद्रिय तृप्ती. आता लेक्चर देणे पण सारखंच वाटत असेल की माझा नंबर कधी येतोय लेक्चरचा, लेक्चर देऊ नये ती इंद्रिय तृप्तीच झाली. म्हणून मी ऐकलं होतं की राधा गोपीनाथ मंदिरमध्ये आता इथं आपल्याला लेक्चर देणारे जास्त मिळत नाहीत, म्हणून आमच्यासारख्यांना संधी मिळते. तुम्ही सगळे तयार झाले तर आमचा नंबर वर्षात नाही एकदा येईल, पण ते कमीत म्हणून संधी मिळते. जास्त झालं मिळणार नाही, नाही मिळाली ठीक आहे. राधा गोपीनाथ मंदिरामध्ये असं म्हणतात, जर कोण भक्त विचारायला गेला माझा बरेच दिवस झाला नंबर नाही आला हो प्रवचनाचा, त्याला अजून 2 वर्ष लांब टाकतात. जा आता 2 वर्षांनी नंबर येईल तुझा. अरे ते असं जर एखाद्याला वाटत असेल की मी बोलून दुसऱ्याला फार प्रभावित करतोय किंवा त्याच्यामध्ये तशा प्रकारची भावना आहे, ती इंद्रिय तृप्तीच आहे. स्वतःसाठी चाललंय ती. तुझ्या जीवनामध्ये लेक्चर म्हणजे बोलणाऱ्याला वाटतं की दुसऱ्याच्या जीवनात परिवर्तन, तरी स्वतः पण मध्ये पण डोकून बघावं लागेल त्याला की माझ्यात परिवर्तन झालंय का नाही. आणि ते जर होत नसेल तर तो बोलून काय करतोय, 3 तास बोलला तरी त्याची ती इंद्रिय तृप्तीच आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, जपामध्ये कोणतीही भौतिक इच्छा असू नये. जप करताना भौतिक इच्छा, देवी देवतांकडे आपल्याला पहिल्यापासून शिकवलंय मागायचं, देवा मला पास कर, आजचा पेपर सोपा जाऊ दे, है ना. इथं नाही आणायचं. हे प्रेम मंत्र आहे, हा प्रेम मंत्र, हा प्रेम मंत्र. इथं ती भावना आणायची नाही. पण इतकं अवघड आणि आध्यात्मिक पण आणायची नाही भावना. तुम्हाला सांगू, ज्यावेळेस माझं लेक्चर असतं ना त्यावेळेस माझं जपात कधीच लक्ष लागत नाही. मी लेक्चरचे प्लॅन करत बसतो. ही सुद्धा भावना नाही आणायची. हरे कृष्ण, आज काय कुठला विषय घ्यायचा आहे, सुरुच्या ते ऐकलं होतं, ते ऐकलं, ती जपाच्या वेळेत चालेल. किंवा एखाद्याला सेवा आहे काहीतरी थोड्या वेळाने, बुक डिस्ट्रीब्युशन आहे, आज बुक डिस्ट्रीब्युशन मी चांगलं कसे करेल, अरे कृष्णा ठेवलात मध्ये, अरे बोल जायचंय थोड्या वेळाने, अरे कर 16 माळा बाबा आधी शांतपणे. त्या जपात ती भावना पण नकोय. तो अतिशय येतो की कुठली जप भावना नाही, हेच नाही, गुड ऑब्स्टॅकल आहेत. तुम्ही नाव काय नाही, मी माझ्या लेक्चरचा थोडा विचार करत होतो, ते सुद्धा गुड ऑब्स्टॅकल आहेत. चांगले अडथळे. अहो मी सेवेचा विचार झाला हो, एक माळ माझी सेवेचा विचार करण्यात गेली की मी सर्वोत्कृष्ट सेवा कशी करू शकेल याच्यावर मी विचार केला हो, दुसरं काही नाही केलं. अरे कुठलाच विचार करू नको. काय काय भक्त विचारतात, जप करताना असं वृंदावनात जाऊ का आणि गोवर्धनला परिक्रमा करून येऊ का. काही गरज नाही, फक्त म्हणा आणि ऐका, बाकी काही करू नका. त्या कृष्ण मंत्राचा आधार घ्या, जो चैतन्य प्रभू देण्यासाठी आले, एवढे दयाळू भावनाने आले. आणि महाप्रभू इतका दुसरा कुठलाही हा नाही. हा खूप महत्वपूर्ण दिवस आहे. म्हणून मी म्हणालो की ही गौर पौर्णिमा ज्या वेळेस जन्माष्टमीपेक्षा मोठी होईल त्यावेळेस या जगावरती खऱ्या अर्थाने कृपा होईल. खूप खूप आपले आभार. हरे कृष्णा.